ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच पुण्याच्या एका रहिवाशाने एका पती पत्नी दोघं राहत होते। पत्नीने नदीमध्ये उडी मारून जीव दिला अशी केस होती। त्यामुळे पती विरुद्ध गुन्हा दाखल झाला। हे प्रकरणाची सुनावणी पुणे न्यायालयाला छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली नदीमध्ये उडी मारून अशी घटना होती। हा संपूर्ण खटला चालल्यानंतर जे काही पुरावे उपलब्ध झाले खालच्या कोर्टाने पत्नीला न्याय दिला। न्याय देताना पतीला 3 वर्षाची सक्तवसुलीची शिक्षा सुनावली। पण मग हे प्रकरण वर आलं, वरिष्ठ न्यायालयात आलं, मुंबई हायकोर्टात हे प्रकरण आलं। मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती मिलिंद साठे यांनी या प्रकरणामध्ये खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। विषय असा होता, त्यांनी 2 जे पॉईंट्स त्या निकालपत्रात मांडले ते खूप महत्त्वाचे आहे। पहिला विषय होता की ती शारीरिक मानसिक छळ काय झाला होता। तर तिच्या वडिलांची जी साक्ष तपासली होती त्या साक्षीमध्ये तिच्या वडिलांनी खालच्या कोर्टात सांगितलं होतं कि मेरी बेटी हमेशा दुखी रहती है, वो अक्सर बीमार रहती है, उसका किधर मन नहीं लगता है, असं ऐसी वो मेरी बेटी मुझे बोलती थी। हे सगळं हिंदीमध्ये होतं। म्हणजे ती बेटी त्याची दुखी राहत होती म्हणून त्याचं म्हणणं होतं का पती छळ करत होता। पुढे जाऊन या प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे ती जी पत्नी राहत होती, पती पत्नी एका घरामध्ये, ती रोज तिथे नदीवर जायची पाणी घ्यायला आणि तो उंच कडा होता, तिथून त्यांना खाली सटकती बाजू होती, दगड होते, सगळे दगड धोंडे होते। ती रोज तिथे जायची आणि इतरांच्या साक्षीनुसार ती पत्नी विहिरीमध्ये नदीमध्ये गेली पाणी आणायला आणि तिथून ती पडून तिची मृत्यू झाला होता। त्याच्यामुळे ते आत्महत्येचं पण काही सिद्ध नाही होऊ शकलं। तर ती विहिरीत नदीमध्ये पाणी घ्यायला गेली विहिरीच्या बाजूला आणि तिथे तिचा पडून मृत्यू झाला असं निदर्शनास आलं आणि त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने पतीची पत्नीच्या छळाच्या आणि आत्महत्येच्या प्रवृत्ती केल्याच्या आरोपावर निर्दोष मुक्तता केली। धन्यवाद। आंदोलन आहे हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्याची व्याप्ती वाढलेली आहे। आपण सर्वांनी या तपोवनाला भेट द्यायला पाहिजे, तपोवनामध्ये येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे। सर्व नाशिककर जर एकत्र आले तरच मग तपोवन वाढेल। सगळ्यांनी यावं, या झाडांना चिकटावं। तुम्हाला बघता मी कसं मला चिकटून दाखवतो, प्रत्येकाने यावं, की झाडाला मिठी मारावी, झाड कधी सोडू नये। अशा हजारो लाखो जर नाशिककर इथे आले आणि झाडं जगू दिले तर तपोवन वाढेल, आपलं संस्कृती वाढेल, आपल्या नाशिकचं पर्यावरण वाढेल। धन्यवाद।